ज्याप्रमाणे शारीरिक आरोग्याच्या काही तक्रारी असतात, अगदी त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याच्या सुद्धा तक्रारी असतात. पण मानसिक आरोग्य बिघडणे म्हणजे वेड लागणे असा समज जनमानसात आहे. भले याच मानसिक आरोग्याबद्दल बऱ्यापैकी अवेअरनेस आहे, तरी देखील ग्रामीण भागात तरी हा असा समज आहे. वेडे आणि वेड्यांवर उपचार करणारा डॉक्टर म्हणजे वेड्यांचा डॉक्टर. मग त्या वेड्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्येच तिथंच ठेवलं जातं, तिथं त्यांना शॉक वगैरे दिला जातो, अशी भीती निर्माण केली गेली. वेड्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन, वेड्यांची दयनीय अवस्था, एकंदरीतच हे सगळं पाहता मानसिक समस्यांबद्दल कोणीही बोलत नाही. एकतर मानसिक समस्या काय असू शकतात, काय आजार असू शकतात याविषयी पुरेशी माहिती नसते. जरी माहिती असली तरी आपणाला काही मानसिक आजार आहे हे कोणी मान्यच करत नाही. मान्य केलं तर कोणी एक्सपर्टकडे जात नाही. तर का एक्सपर्टकडे गेलं, कुणाला समजलं तर लोक आपणाला काय करतील, वेडं ठरवतील असा विचार मनात येतो. भीती, संकोच, अस्वीकार आणि अज्ञान या गोष्टी मानसिक समस्या सुटण्याऐवजी अधिकाधिक वाढवतात. त्याचा गुंता अधिकाधिकच वाढत जातो. मुळात आपणाला काय प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम नक्की त्याच्यावर काय केलं पाहिजे, कसं सोल्युशन काढलं पाहिजे, नक्की आपणाला काय हवं आहे, त्यासाठी आपण कोणाची मदत घेऊ शकतो याची क्लिअरिटी असणं खूप महत्त्वाचं असतं. मानसिक स्वास्थ्य या फील्डमध्ये 4 प्रकारचे लोक काम करतात: काउन्सलर, थेरपिस्ट, सायकॉलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट. तर काउन्सलरकडे आपण कधी जाऊ शकतो? स्ट्रेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, अँगर मॅनेजमेंट, गोल सेटिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पॅरेंटिंग काउन्सलिंग, स्टुडंट काउन्सलिंग, मॅरिटल काउन्सलिंग, फॅमिली काउन्सलिंग, व्यावसायिक काउन्सलिंग यासारख्या ज्या काही आपल्याला संदर्भातील समस्या असतील त्यावेळी आपण काउन्सलिंगची मदत घेऊ शकतो. काउन्सलिंग 2 प्रकारचे काउन्सलर असतात, एक प्युअर काउन्सलर आणि रिपोर्ट बेस्ड काउन्सलर. प्युअर काउन्सलर म्हणजे आता जसं मी सांगितलं त्या पद्धतीचे जे समस्या असतात त्यासाठी आपण प्युअर काउन्सलरची मदत घेतो. आणि रिपोर्ट बेस्ड काउन्सलर म्हणजे जसं की स्टुडंटची टेस्ट घेतली जाते DMIT सारखी, आणि त्यावर जो काही रिपोर्ट येतो त्यावर आधारित काउन्सलिंग केलं जातं. त्यानंतर येतो थेरपिस्ट. थेरपी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार पद्धती, जसं की आर्ट थेरपी, डान्स थेरपी, म्युझिक थेरपी, योग थेरपी, मेडिटेशन थेरपी, रेकी, हिप्नॉटिझम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी आहेत. आर्ट थेरपीमध्ये प्ले थेरपी आणि डान्स थेरपी व्यतिरिक्त आपण इतर ज्या काही थेरपी आहे जसे की म्युझिक थेरपी वगैरे याचं प्रशिक्षण आपण घेऊ शकतो. जसे की मी सुद्धा म्युझिक थेरपीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि मी काउन्सलिंग प्लस म्युझिक थेरपी देते. तर थेरपीची गरज केव्हा भासते? जसे की डिप्रेशन, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, फोमो, फोबिया, बायपोलार, अँटी सोशल बिहेवियर, OCD, ADHD, ऑटिझम, ॲडिक्शन यासारखे डिसऑर्डर जेव्हा असतात तेव्हा त्याला थेरपीची गरज भासते. मग येतो सायकॉलॉजिस्ट. सायकॉलॉजिस्ट हा आर्ट शाखेमधून त्याने सायकॉलॉजी विषयातून पदवी घेतलेली असते. तो काउन्सलर प्लस थेरपिस्ट असतो. मग येतो सायकियाट्रिस्ट. सायकियाट्रिस्ट हा मेडिकल फील्डमधून त्याने पदवी घेतलेली असते. ज्या वेळेला जे काही मी आता डिसऑर्डर सांगितले ते खूप अगदी जुनाट झालेले असतात, त्यातून त्यांना लवकर बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. अशा वेळी थेरपीसोबतच गरज असते ती मेडिसिनची, आणि मेडिसिन देण्याचा अधिकार हा फक्त सायकियाट्रिस्टलाच असतो. म्हणून आपणाला ज्या वेळेला अशी गरज भासते की ह्या खूपच अगदी ती व्यक्ती त्या गर्तेत अडकलेली आहे त्या आजाराच्या, त्यावेळेला आपणाला सायकियाट्रिस्टकडे जावं लागतं.
धन्यवाद. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. पुढच्या भागात आपण बघूया म्युझिक थेरपी या संदर्भात माहिती.